20 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। न्हावी गावात अवैधरित्या गोवंश जातीचे गोमांस आणि कातडी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्यांवर फैजपूर पोलिसांची कारवाई। कोरपावली येथे सार्वजनिक वापराच्या रस्त्याच्या कारणावरून 22 वर्षीय महिलेला तिघांची रस्ता अडवून धमकी। सावकाळ सीम येथे 45 वर्षीय महिलेला तिघांची तुमची भिंत पाडून टाकू असे सांगत मारहाण, यावल पोलिसात तक्रार। सांगवी खुर्द गावात 63 वर्षीय महिलेला जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाची बख्खीने मुंडके कापून टाकण्याची धमकी। यावल तहसील कार्यालयात अवैध गौण खनिजच्या पकडलेल्या वाहनांचा लिलाव प्रक्रियेतून 19.6 लाखाचा वसूल। किनगाव येथे हजरत मलंगशाह बाबा यांचा उर्ष शरीफ मोठ्या उत्साहात साजरा। बालकांचे नवस फेडण्यासाठी सर्व धर्मियांची उसळली गर्दी। तर यावल महाविद्यालयात HIV एड्स जनजागृती निमित्त कार्यक्रम संपन्न। आता बघूया सविस्तर घडामोडी। यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे। दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते। यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे। 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री। तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे। तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून। न्हावी या गावात अवैधरित्या गोवंश जातीचे गोमांस आणि कातडी विक्री करण्याच्या उद्देशातून एका वाहनातून वाहतूक करताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व त्यांच्याकडून 72,000चा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्हावी गावात तळवी वाड्यावर सार्वजनिक रोडावर MH19 BM 1443 या मालवाहू ॲपे रिक्षामध्ये शेख अक्रम शेख रऊफ कुरेशी राहणार स्वामीनारायण नगर सावदा तालुका रावेर व जाकीर उस्मान कुरेशी राहणार तडवीवाडा न्हावी तालुका यावल हे दोघे गोवंश जातीचे गोमांस आणि कातडी विक्री करण्याच्या उद्देशातून या वाहनातून वाहतूक करताना पोलिसांना मिळून आले। तेव्हा त्यांच्याकडून 72,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व त्यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात हवालदार राहुल चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश बराटे करीत आहे। कोरपावली या गावात सार्वजनिक वापराचा रस्ता अडवून एका 22 वर्षीय महिलेला गावातील तिघांनीच धमकी दिली। हा रस्ता याच्या पुढे तुम्हाला वापरण्यासाठी दिला जाणार नाही असे सांगून या महिलेशी त्यांनी वाद घातला। तेव्हा या प्रकरणी महिलेने 3 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। कोरपावली तालुका यावल येथील सायरा सरफराज तडवी वय 22 वर्षे या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सार्वजनिक रस्ता वापराच्या कारणावरून तिचा रस्ता दगडू तडवी, लुकमान तडवी, शब्बीर तडवी या तिघांनी अडवला आणि आम्ही तुम्हाला हा रस्ता देणार नाही असे सांगून या महिलेला त्यांनी धमकी दिली। तेव्हा याबाबत 22 वर्षीय सायरा तडवी यांनी कोरपावली गावातील दगडू तडवी, लुकमान तडवी, शब्बीर तडवी यांच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल। सावकाळ सीम गावात 45 वर्षीय महिला आपल्या घराची भिंत बांधत होती। दरम्यान या भिंतीच्या जागेवरून वाद झाला आणि या महिलेला तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली। तेव्हा 3 जणांविरुद्ध महिलेने यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। सावकाळ सीम तालुका यावल येथील
पुष्पाबाई प्रभाकर सपकाळे वय 45 या आपल्या घराच्या भिंतीचे बांधकाम करत होते. दरम्यान या भिंतीच्या जागेवरून वाद झाला आणि पुष्पाबाई सपकाळे यांना अंजनाबाई साळवे, रतिलाल साळवे आणि रघुनाथ साळवे या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि तिला जीवेठार मारून टाकण्याची धमकी दिली. तेव्हा पुष्पाबाई सपकाळे यांनी यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात भिंतीच्या जागेच्या कारणावरून गावातील तिघांनी आपल्याला शिवीगाळ करून मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे. सांगवी खुर्द या गावातील 63 वर्षीय इस्माला जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने शिवीगाळ केली आणि तुला, तुझ्या नातूला, जावाईला, जावाईच्या आईला, बहिणीला बख्खीने कापून टाकील, त्यांचे मुंडके उडवून टाकील अशी जीवेठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा 63 वर्षीय इस्माने यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध तक्रार दिली आहे. सांगवी खुर्द या गावातील पंडित शामराव धनगर, अजल सोंडे वय 63 यांच्या घराच्या समोर येऊन धनराज बाविस्कर यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून पंडित धनगर त्यांना, त्यांच्या नातूला, जावायाला, जावायाच्या आईला आणि बहिणीला बख्खीने कापून तुमचे मुंडके उडवून टाकील अशी धमकी दिली व जीवेठार मारण्याचे सांगितले. तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात धनराज बाविस्कर विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडलेल्या वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये 9 वाहन लिलावासाठी ठेवण्यात आले होते. तत्पूर्वी 6 वाहन मालकांनी आपापला दंड भरला आणि या ठिकाणी 3 वाहनांचा लिलाव पार पडला. एकूण या संपूर्ण प्रक्रियेत 19,06,390 रुपयाचा वसूल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यावल येथील तहसील कार्यालयात महसूलच्या गस्ती पथकाकडून पकडण्यात आलेल्या अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मालकांना दंडाच्या संदर्भात नोटीस देण्यात आली होती. मात्र यातील 9 वाहन चालकांनी वेळेत दंड भरला नव्हता, म्हणून या 9 वाहनांचा लिलाव तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी जाहीर केला होता. तहसील कार्यालयात या वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. लिलाव प्रक्रियेमध्ये 19 जणांनी सहभाग घेतला होता. या लिलाव प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जाहीर झालेल्या 9 वाहनधारकांपैकी 6 वाहन मालकांनी दंड अदा केला. या 6 वाहनधारकांनी 10,01,390 रुपये दंड हा भरला. तर उर्वरित 3 वाहनांचा, त्यामध्ये 2 ट्रॅक्टर आणि 1 डंपर याचा लिलाव करण्यात आला. या लिलाव प्रक्रियेतून 9,05,000 रुपयाचा वसूल झाला आहे. एकूण या 9 वाहनांच्या लिलाव आणि दंड यातून 19,06,390 रुपयाचा महसूल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. सदर प्रक्रिया तहसीलदार मोहनमाला नाजीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, सुयोग पाटील, भाग्यश्री इंगळे, लियाकत तडवी, इनुस खान यांच्या वतीने पार पाडण्यात आला. लिलाव प्रक्रियेत डंपर क्रमांक MH19 CY 3426 यामध्ये 8 जणांनी बोली लावली होती व हे डंपर 5,55,000 रुपयात यावल येथील कमलाकर घारू यांनी घेतले. तर ट्रॅक्टर चेचिस क्रमांक TL 159802 50112177 6R3 याची बोली 6 जणांनी लावली व 1,35,000 रुपयात सदर ट्रॅक्टर जामनेर येथील मोहम्मद इरफान फारुकी यांनी घेतले. तसेच चेचेस क्रमांक WQCM 40603263 याच्या लिलाव प्रक्रियेत 5 जणांनी बोली लावली व 2,15,000 रुपयामध्ये सदर ट्रॅक्टर विदगाव तालुका जळगाव येथील प्रवीण भास्कर कोडी यांनी घेतले. या प्रक्रियेत 9,05,000चा प्रशासनाला वसूल प्राप्त झाला. तर ट्रॅक्टर क्रमांक MH19 AN 1940, MH19 BG 3042, MH19 AN 4701, चेचिस क्रमांक WWCA 406060 34888 या ट्रॅक्टर मालकांनी, तसेच डंपर क्रमांक MH19 CY 1114 व MH19 Z 0640 या डंपर मालकांनी दंड भरला आहे. म्हणून आता 9 पैकी 6 वाहनाचा दंड प्राप्त झाला आणि उर्वरित 3चा लिलाव शांततेत पार पडला.
व या एकूण लिलाव प्रक्रियेतून 19,06,390 रुपयाचा वसूल प्रशासनाचा झाला आहे. हो गया भाई, सर हो गया। नहीं वो तुम्हारा नहीं बोला है मुझसे तो बोल एक बार बोलो मत बोले नहीं जब तुम्हारा जब बोली बोलने की नहीं अपने टीचर ने बोला नहीं आपण आता चेसिस नंबर TL 1598-025-011-2177R3 या गाडीसाठी या ट्रॅक्टरसाठी लिलाव करत आहे आणि यामध्ये RTO यांच्याकडून उपप्रादेशिक परिवहन यांच्याकडून जे मूल्यांकन प्राप्त झालेले आहे ते 85,000 आहे. आम्ही ती गाडी पकडल्यानंतर जी कारवाई केली त्याच्यानुसार या गाडीवर लागलेली दंडाची रक्कम 1,25,174 आहे. त्याच्यापुढे जी प्रादेशिक परिवहनकडून आलेली रक्कम मूल्यांकनाची रक्कम आणि आमच्या दंडाची रक्कम यापैकी जे जास्त असेल ती माझी अपसेट प्राइस म्हणून ह्या बोलीसाठी असणार आहे. तर यामध्ये बोलीची रक्कम जी माझी दंडाची रक्कम ही जास्त असल्यामुळे 1,25,174 ही अपसेट प्राइस आहे. तर याच्यावरून आपण बोलीची सुरुवात करणार आहोत. नियमानुसार नहीं मैडम ये जो 174 1,25,000 तुमची आहे ना, आता याच्यातून तुम्ही 5 वाढवते. ठीक आहे 1,25,174 बरोबर ही बोलीची रक्कम लावली आहे. तुम्ही बोला 1,25,000 पर 5,000 कोई बढ़ाना चाहता है तो देखिए 5,000 नहीं 5,000 पट्टी 5,000च्या पटीतच 5,000 पट्टी करायचं 5,000 पासून लागू करा. 1,35,174 1,35 किनगाव येथे मंगळवारी सर्व धर्मियांची श्रद्धा असलेल्या मलंगशाह बाबा यांचा उर्ष शरीफ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच चुंचाळे रस्त्यावरील दर्गावर बालकांचे नवस फेडण्यासाठी सर्व धर्मीय बांधवांकडून सहवाद्य मिरवणूक काढत विविध पदार्थांत बालकांची तुला करण्यात आली व दर्गावर दर्शनासाठी गर्दी उसळली होती. रात्री 9:30 वाजेपर्यंत या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम चालला. किनगाव तालुका यावल या गावात चुंचाळे रस्त्यावर सर्व धर्मीय बांधवांची श्रद्धा असलेले हजरत मलंगशाह बाबा यांची दर्गा आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील मंगळवारी या दर्गावर उर्ष शरीफ साजरा करण्यात आला. सकाळपासूनच या दर्गावर सर्व धर्मीय बांधवांच्या वतीने मानलेले नवस फेडण्याकरिता सहवाद्य मिरवणुका काढत बालकांची पेढा, बुंदी, तांदूळ, जिलेबी, गूळ, साखरसह विविध पदार्थात तुला करण्यात आली व नवस फेडण्यात आले. तर दर्शनासाठी देखील सर्व धर्मीय बांधवांनी प्रचंड गर्दी या दर्गावर केली होती. भाविक भक्तांसाठी दर्गाह परिसरातच प्रसादाचे वितरण आयोजकांकडून करण्यात आले. या उर्ष शरीफ निमित्त गावात विविध प्रकारचे लहान मुलांची खेळणी, झोके, मनोरंजनाची विविध साधने गावात दाखल झाली होती. ती लक्ष वेधणारी ठरली. तर दर्गावर रात्री 9:30 वाजेपर्यंत नवस फेडणे आणि दर्शनासाठी भाविक भक्तांची गर्दी कायम होती. उर्ष शरीफ शांततेत संपन्न व्हावा याकरिता पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर खान, हवालदार वासुदेव मराठे, नरेंद्र वाघुले आदींनी गावात चोख बंदोबस्त ठेवला होता. तर रात्री 9:30 वाजता प्रसिद्ध कव्वाल अनिश सोला नागपूर आणि मध्य प्रदेश खंडवा येथील निशात नाज यांच्यात कव्वालीचा मुकाबला आयोजित करण्यात आला होता. हा मुकाबला चांगलाच रंगला. रात्री
1 वाजेपर्यंत हा मुकाबला पाहण्यासाठी श्रोत्यांनी गर्दी केली होती.
यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये HIV एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त शाळेत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला व विद्यार्थ्यांना HIV एड्स संदर्भात माहिती देण्यात आली। यावल येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे। या महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागामार्फत समाजात आणि विद्यार्थ्यांमध्ये HIV एड्स संदर्भात जनजागृती निर्माण व्हावी म्हणून प्रभारी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली HIV एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात प्रभारी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांनी HIV एड्स संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल अशी माहिती दिली व एड्सचा प्रसार, लागण आणि त्याची लक्षणे आणि उपचार पद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य SD पाटील यांनी विद्यार्थ्यांना HIV एड्स संदर्भात शपथ देखील दिली। HIV एड्स संदर्भात जनजागृतीकरिता महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांमार्फत मानवी साखळी निर्माण करून जनजागृती करण्यात आली। या कार्यक्रमात उपप्राचार्य AP पाटील, AS सोनवणे, ER सावकार, राजेंद्र ठिगळे, उदय येवले, रमेश साठे यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू तळवी यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमृत पाटील, प्रमोद कदम आदींनी परिश्रम घेतले।